परदेशात आकर्षक पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील एका ख्यातनाम कंपनीने उच्च शिक्षित विवाहितेला लाखो रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोर्तुगालमध्ये पोहोचल्यानंतर तिचा पासपोर्ट काढून घेत तिला 2 दिवस गावातील एका खोलीत डांबून ठेवण्यात आले. तसेच एका बिअर शॉपीमध्ये साफसफाईचे काम करण्यास भाग पाडले. पुण्यातील सदर महिला कशीबशी पळून भारतात आली. सदर कंपनीने महिला भारतात आल्यानंतर महिलेच्या पतीकडे 3 लाख रुपयांची मागणी केली. एकतर फसवणूक झालेली तरीही पैशाची मागणी यास कंटाळून पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध फसवणूक, गुन्हेगारी कट, मानवी शोषण आणि धमकीसह विविध गुन्हे दाखल करण्यात आले. ही कंपनी इंस्टाग्रामवर प्रसिद्ध आहे. 2025मध्ये सदर महिलेने वी मायग्रेट या कंपनीची जाहिरात पाहिली. पोर्तुगाल, स्पेन आणि नेदरलँड येथे नोकरीची संधी जाहिरातीत होती. दर महिना 1.5 लाख रुपये पगार असे आश्वासन देण्यात आले. नागपुरातील महिलेने संबंधित कंपनीशी पुण्यात संपर्क साधला होता. कार्यालयात तिला वारंवार बोलवण्यात आले. व्हिसा, वर्क परमिट, विमान तिकीट, विमा आणि इतर खर्च असल्याचे सांगत 8 लाख रुपये घेतल्याचा आरोप सदर महिला आणि तिच्या पतीने केला. 2026मध्ये स्पेन मार्गे पोर्तुगालला नोकरीसाठी सदर विवाहित महिला पोहोचली. तिचा पासपोर्ट काढून घेण्यात आला. तिला खोलीत डांबून ठेवण्यात आले. महिला प्रचंड घाबरली होती. आता आपण परतायचे कसे? परतू तर शकत नाही, मग करायचे काय? उद्या जीवाचा घातपातही होऊ शकतो, अशा अनेक शंकांनी महिला त्रस्त झाली. पासपोर्टची मागणी केली तर 400 युरोची मागणी कंपनीच्या कामगार नेत्यांनी केली. पैसे नसल्याचे तिने स्वतः हे सांगितले. त्यानंतर तिला एका गावातील बिअर शॉपमध्ये साफसफाईचे काम करण्यास भाग पाडले. BCom झालेल्या या भारतीय महिलेने तेही केले. पण ती भारतीय महिला मागे हटणारी नव्हती. पासपोर्ट हाती येताच दुसऱ्या मार्गाने ती पतीच्या मदतीने पुण्यात आली आणि तिने पोलिसात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी फसवणुकीचा बळी म्हणून 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रतिमा भाटी, अमित कुमार झा, अझहर शेख, कपिल मिश्रा आणि पोर्तुगालमधील 4 जण आरोपी आहेत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.